श्रद्धा. सो बेसिकली या चॅनलवरती तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत, जसं की ट्रॅव्हल ब्लॉग, कॅफे हॉपिंग, कुकिंग, शॉपिंग हॉल्स, एव्हरीथिंग. सो ॲक्च्युली मी खूप दिवसांपासून प्लॅन करत होते की एक स्वतःचं यूट्यूब चॅनल चालू करायचं. बट मला असे डाऊट्स होते की मी करू शकेन की नाही करू शकेन, मला जर नाही जमलं तर काय होईल, ब्ला ब्ला सगळ्या गोष्टी. आणि मी आज मॉमला सांगितलं की असं असं मी विचार करते असंच एक चॅनल ओपन करायचं आहे, आणि माझे डॅड पण होते तिथे. तर ते दोघं म्हटलं की यू कॅन डू इट, म्हणजे एवढा विचार नको करू, स्टार्ट कर, जमेल तुला, हळूहळू शिकशील तू कसं करायचं काय करायचं. बिकॉज मला पब्लिकमध्ये बोलताना एवढा कॉन्फिडन्स नाही आहे. सो मी विचार केला की आपण आजपासूनच ब्लॉगिंग चालू करत, आणि घरापासून लाईक कुकिंग व्हिडिओ जे मला खूप आवडतं. आणि त्यामुळे आज आपण पहिला चालू करणार आहे माझ्या लंचपासून. मी हर्ब राईस आणि चिकन बनवणार आहे. तर अजून एक आहे रेसिपी जी मी रीलवरती कंटिन्यू बघत होते. सो मी ती तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये सांगत राहील. सो स्टे ट्यून. कढाईमध्ये 2 टेबलस्पून बटर घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हे चिकन ब्रेस्ट आहे जी मी ऑलरेडी वॉश करून चॉप करून ठेवली होती. तर ती बटरमध्ये थोडंसं शिजू द्यायचं आहे हे चिकन. त्याच्यानंतर आपल्याला चिकनला जास्त शिजवायला नाही लागत, कारण की ते पटकन शिजून जातं. तर मी आता याच्यामध्ये ॲड केलेलं आहे ऑरिगॅनो, आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत चिली फ्लेक्स. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती स्पायसी लागतं, किती हवं आहे ते तुम्ही ॲड करू शकता. ह्याच्यानंतर मी टाकलं आहे गार्लिक पावडर. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गार्लिक चॉप करूनसुद्धा टाकू शकता. ह्याच्यानंतर मी वापरलेलं आहे ब्लॅक पेपर. आता मी सॉल्ट टाकलं शेवटला, कारण की जर आपण पहिला सॉल्ट टाकलं तर चिकनला पाणी सुटू शकतं. आता हे सगळे जे आपण सीझनिंग घातलेले आहेत ते आणि चिकन हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, की ज्याचा फ्लेवर सगळा त्या चिकनमध्ये जाईल आणि ते आपल्याला टेस्ट छान येईल. चिकन मस्तपैकी शिजलेलं आहे, आणि जे आपण सीझनिंग वापरलेलं त्याच्यामुळे खूप छान स्मेल येते आहे. आता हे आपण चिकन कढाईमधून काढून घ्यायचं आहे. हे काढून घेतल्यानंतर हे जे चिकन आहे ते आपण बाजूला ठेवणार आहोत, आणि हे आपण एंडला ॲड करायचं. आता आपण 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे, आणि ही सगळी सीझनिंग आपण परत घेतलेलं आहे, जसं की चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, गार्लिक पावडर, ब्लॅक पेपर आणि थोडंसं सॉल्ट. मी सॉल्ट कमी वापरते, कारण की हा जो राईस आपण आत्ता मिक्स करणार आहे हा मी ऑलरेडी स्टीम करून घेतला होता, आणि ह्याच्यामध्ये जिरा, कोरिएंडर आणि सॉल्ट मी मिक्स केलं होतं. सो आता हे आपण सीझनिंग जास्त पण बटरमध्ये फ्राय नाही करायचं आहे, कारण की मग त्याचा पूर्ण टेस्टच वेगळा येतो. आता थोडंसं गरम झाल्यानंतर मी राईस टाकलेला आहे याच्यात, आणि हे आपण पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते सगळे सीझनिंग ते राईसमध्ये व्यवस्थित मिक्स होतील. आणि आता आपण एंडला हे चिकन जे मगाशी शिजवून घेतलं होतं सीझनिंग आणि बटरसोबत, ते आत्ता आपण इथे ॲड करणार आहोत. हे ॲड केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनटं फक्त असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर इट्स रेडी टू सर्व. राईस मी बनवला होता चिकन सोबत, पण जर तुम्हाला व्हेज खायचा मूड असेल तर आपण त्याच्यामध्ये चिकनच्या ऐवजी मशरूम, बेल पेपर, कॉर्न, आणि जर तुम्हाला हवा असेल तर कॅप्सिकम, ह्या सगळ्या गोष्टी घालून आपण सेम राईस बनवू शकतो. मी अजूनपर्यंत नाही बनवला आहे, पण जर कोणी बनवला तर मला नक्की सांगा की तो कसा बनला आहे. आता मी माझा पटकन लंच करून घेते.
मी खूप नर्वसली हा व्लॉग बनवत आहे कारण की मला अशी सवय नाही आहे कॅमेरासमोर बोलायची. सो मी कंटिन्युअसली फोकस राहते की आपल्याला इथे बघायचं आहे, इथे बोलायचं आहे, हे बोलायचं आहे. आणि मी खूप सारे टेक्स घेतले आहेत, ह्याच्यात मला काही लाज नाही आहे सांगायला. पण जर तुमच्याकडे काही असं युनिक रेसिपीज असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि मी डेफिनेटली ट्राय करेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्या रेसिपी बनवण्यासाठी. आणि प्लीज विसरू नका लाईक, कमेंट आणि शेअर करायला माझ्या चॅनलला वाईब विथ श्रद्धा, आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. सो आपण भेटणार आहोत आता नेक्स्ट रेसिपीसाठी. आता आपण बनवणार आहोत डिटॉक्स ड्रिंकचे क्यूब्स. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 4 गोष्टी लागणार आहेत: बीटरूट, आमला, जिंजर, कॅरेट. तर आता मी हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यानंतर आपल्याला याची स्किन पील ऑफ करायची आणि क्यूब्समध्ये कट करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मी चॉप करून घेतलेलं आहे. आता मी हे ट्रान्सफर करेन मिक्सरमध्ये. माझ्याकडं छोटं भांडं आहे त्यामुळे मी थोडं थोडं मिक्सचर करणार आहे. आणि एकदा झालं की मग मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते तशी ठेवायला पाहिजे. तर आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे आईस क्यूब बनवण्यासाठी. आता मी राहिलेलं मिक्सचर करून घेते आणि मग आपण आईस क्यूब्स भरूया. हे मी आता पूर्ण मिक्सचर करून घेतलेलं आहे. कन्सिस्ट तुम्ही बघू शकता. तर मी आता हे मोल्डमध्ये हे पूर्ण मिक्सचर टाकून घेणार आहे आणि आपण ते फ्रीज करायचं आहे. तर मी हे सगळं मिक्सचर ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. तर आपण हे आता फ्रीज करायला ठेवायचं आहे आणि मी तुम्हाला उद्या मॉर्निंगची क्लिप ॲड करेल जेव्हा हे टोटली फ्रीज झालं असेल. आपल्याला फक्त पाण्यामध्ये मिक्स करून ते प्यायचं आहे. सो जे आपण मिक्सचर बनवलेलं होतं ते मी आता फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलेलं आहे. आणि मला फक्त थोडीशी माहिती द्यायची आहे या डिटॉक्सबद्दल. तर आपण पहिला घेतलं होतं कॅरेट. तर कॅरेटमध्ये असतं विटॅमिन ए, जे आपल्या स्किन आणि आईजसाठी खूप चांगलं असतं. आपण त्याच्यानंतर वापरलं होतं आमला. तर आमलामध्ये असतं विटॅमिन सी अँड इट इम्प्रूव्ज डायजेशन. त्याच्यानंतर आपण घेतलं होतं बीटरूट. तर बीटरूटमुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं. आणि त्याच्यानंतर आपण घेतलं जिंजरमुळे जर आपल्याला ब्लोटिंग वगैरेचा त्रास होत असेल तर तो रिड्यूस होतो. आणि आज आपण 2 रेसिपीज पाहिलेल्या आहेत. एक म्हणजे हर्ब राईस विथ चिकन आणि सेकंड डिटॉक्स. तर हे डिटॉक्स आपण दिवसातून 2 वेळा घेऊ शकतो आणि आपण हे फ्रीजमध्ये कमीत कमी 3 ते 4 आठवडे आपण स्टोअर करू शकतो, ज्याच्यामुळे आपली स्किन आणि ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होईल आणि इट्स व्हेरी हेल्दी. आणि अशा रेसिपीजसाठी आणि पुढच्या येणाऱ्या ब्लॉग्ससाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. Vibe with Shraddha. Bye bye.